नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात GD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी न्यूज मी घेऊन आलेलो आहे आणि ती न्यूज होणार आहे आज आपल्या महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी. तर दिव्यांग बांधवांनी हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहावा, कुठेही अर्धवट सोडू नये. आणि जर दिव्यांग आपल्या घरात कोणीतरी बांधव असेल किंवा कोणीतरी महिला भगिनी असेल दिव्यांग, तर त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा, कारण माहितीच अशी असणार आहे. त्यामुळे कुठेही हा अर्धवट व्हिडिओ सोडू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आणि इथे साईडला दिलेले जे घंटीचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. GD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करू. तर चला तर दर्शको, आपण व्हिडिओ सुरू करूया. आणि ही नेमकी माहिती काय आहे, ही नेमकी अपडेट काय आहे, हे सविस्तर जाणून घेऊया. तर दर्शको, दिव्यांग बांधवासाठी ही आनंदाचीच बातमी आहे, कारण महाराष्ट्र शासनाने ₹2,500 आपल्याला आता देण्याचे मंजूर केलेले आहे. दिव्यांग बांधवांसाठी ₹2,500 मिळणार. कारण जे दिव्यांग महाराष्ट्रातील आपले बरेच गोर गरीब दिव्यांग असतात, काही कारणास्तव जन्मताच दिव्यांग म्हणून जन्माला येत असतात, तर काही अपघातात त्यांना दिव्यांग प्राप्त होतं. तर अशा सर्व जे महाराष्ट्रातील जे दिव्यांग असतील अशांना शासनाने ₹2,500 देण्याचे मंजूर केलेले आहे. तर ही ₹2,500 म्हणजे मदत ही थोडी कमीच असेल, कारण दिव्यांग बांधवावर काय त्याची शरीराचा त्रास असतो हे फक्त त्यालाच माहिती असतं. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहासाठी थोडीफार हातभार म्हणून शासनाने ₹2,500 देण्याचे मंजूर केलेले आहे. तर या माहितीचा संपूर्ण आढावा, ही माहिती काय आहे, आपण सविस्तर जाणून घेऊया. आणि जे दिव्यांग ज्यांना अजून याचा लाभ मिळालेला नसेल, तर हा लाभ कसा घ्यायचा, त्यासाठी काय कागदपत्रे लागतात, हे सुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर दर्शको, महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवासाठी सर्व सरकारी योजनेचा लाभ एकाच ठिकाणी आणि सहजतेने मिळावा यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे राज्यातील दिव्यांग व्यक्ती विविध कल्याणकारी योजनेची माहिती घेऊ शकतात किंवा थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात. बघा, पोर्टलवर दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून स्वतंत्र स्वतंत्र असं पोर्टल खास दिव्यांगासाठी ओपन केलेलं आहे. त्यामध्ये दिव्यांगासाठी विविध योजना असतात. त्या योजना आपण त्यावर पाहू शकतो. या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख योजना, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सविस्तर माहिती मी आता तुम्हाला देणार आहे. तर प्रमुख दिव्यांग कल्याण योजना ही काय आहे, आपण जाणून घेऊया. आर्थिक सहाय्यक मासिक पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर राज्यस्तरीय योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना आर्थिक हातभार म्हणून दरमहा आर्थिक मदत दिली जाते. शासनाने नुकतीच ही मासिक मदत वाढवून 2,500 पर्यंत केली आहे. बघा, ₹2,500 आता आपल्याला मिळणार आहे. शासनाने भरघोस निधी आपल्याला वाढवला आहे. त्या अंतर्गत दिव्यांग घरकुल योजना, स्वतःचे जर घर नसलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दिव्यांग नागरिकांना हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय व स्वयं रोजगारासाठी कर्ज सुद्धा दिव्यांगासाठी उपलब्ध होणार आहे. बघा, इतकं महाराष्ट्र शासनाने दिव्यांगासाठी विविध योजना आखून ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बघा, आता जर त्यांना दिव्यांग बांधव असतील, त्यांना एक छोटासा व्यवसाय जर त्यांना चालू करायचा असेल, तर अत्यंत कमी दरात व्याज आकारलं तुमच्याकडनं जाणार आहे आणि आपल्याला सहज ते उपलब्ध सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक उपकरणे योजना, दिव्यांगाचे जीवन सुखरूप व्हावे यासाठी व्हीलचेअर, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, 3 चाकी सायकली यासारखी उपकरणे मोफत किंवा सवलतीच्या दरात दिली जाणार आहेत. त्याचबरोबर शिक्षण आणि शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक भत्ते दिले जातील.
बघा हे इतकं ठराव मंजूर केलेले आहेत. विवाह प्रोत्साहन योजना किमान 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तीने अवयव सामान्य व्यक्तीशी विवाह केल्यास शासनाकडून 50,000 रुपयेचे प्रोत्साहन अर्थसहाय्य दिले जाणार आहे. बघा 40% पर्यंत जर दिव्यांग असेल तर आणि त्यांनी सामान्य व्यक्तीशी विवाह केला तर त्याला महाराष्ट्र शासन 50,000 रुपये अर्थसहाय्य केले जाणार आहेत. तर पात्रता आणि अटी बघा ह्या योजनेअंतर्गत जे आहे तर पात्रता आणि अटी बघा. रहिवासी अर्जदार हा महाराष्ट्राचा राज्याचा मूळ रहिवासी असावा. दिव्यांगाचे प्रमाणपत्र व्यक्तीकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्यास अधिकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वय सर्वसाधारणपणे वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत. काही शैक्षणिक आणि विशेष योजनेसाठी वयाची अट वेगळी असू शकते. उत्पन्नाची मर्यादा दारिद्र्यरेषेखाली बीपीएल किंवा अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाला या योजनेचे प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर बघा आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर किंवा योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहेत. मी आता हे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जे खालील कागदपत्रे जे काय आहेत काय काय ते सांगणार आहेत आणि आता तुम्हाला तोंडी सुद्धा मी सांगतोय. एक नंबर बघा दिव्यांग प्रमाणपत्र, त्याचबरोबर आधार कार्ड, त्यानंतर रहिवासी दाखला, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर बँक पासबुकची प्रत, थेट खात्यात डेबिटेड लाभ मिळण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, त्याचबरोबर रेशन कार्ड हे इतकं आपल्याला आता साहित्य लागणार आहे. त्याचबरोबर नोंदणी अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. शासनाने ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली असून तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याचबरोबर वेबसाईट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर जावे. त्यानंतर नोंदणी सर्वप्रथम नागरिकांनी आपली एकदाच नोंदणी वन टाइम रजिस्ट्रेशन करावी लागते. त्यानंतर माहिती भरणे नोंदणी झाल्यानंतर लॉग इन करून आपली वैयक्तिक माहिती भरावी आणि UDID कार्ड क्रमांक टाकावा. कागदपत्र अपलोड करावी. आवश्यक ही कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करावी. त्यानंतर योजना निवडावी. प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या 17हून अधिक योजनेपैकी ज्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात ती निवडून सर्व सबमिट करावी. ऍपचा वापर बघा आपण मोबाईल वापर करताना दिव्यांग सहाय्यक पोर्टल ऍप देखील उपलब्ध आहे ज्यावर थेट अर्ज करता येतो. अर्जाची स्थिती स्टेटस ट्रॅक करता येते. टिप ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास शासनाच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांक 02247161362 सोमवार ते शुक्रवारवर संपर्क साधू शकता आपण. 02247161362 हा क्रमांक आहे. ही सगळी माहिती जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. आपण डिस्क्रिप्शन चा स्टेटस चेक करून आपण ही माहिती घेऊ शकताय. आणि जर फॉर्म भरताना तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल, कुठे काही कळत नसेल तर आपण मला कमेंट करून सांगा. मी आपल्याला त्याची लगेच योग्य ती माहिती देईन. तर हा दिव्यांग बांधवासाठी अत्यंत महत्वाचा हा असा व्हिडिओ होता. कारण मला ही माहिती नुकतीच प्राप्त झालेली दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मंजूर झालेले आहेत. त्यामुळे मी म्हटलं दिव्यांग बांधवासाठी आज आपण एक खास व्हिडिओ करूया. कारण माझं कर्तव्यच आहे जी नवीन माहिती आहे ती नुकतीच ताजी येते ती आपल्या समोर सादर करणे, मग ती कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असू. त्यामुळे मला ही माहिती प्राप्त झाली दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळणार आहे. त्या अनुषंगाने मी आपल्या समोर हा व्हिडिओ सादर केला. कारण हा व्हिडिओ आपण प्रत्येक आपले मित्र असतील, आपल्या प्रत्येक नातेवाईक असतील, त्यांच्या ते स्वतः वैयक्तिक दिव्यांग असतील किंवा त्यांच्या घरात एखादा वैयक्तिक व्यक्ती दिव्यांग असेल, मित्र परिवारामधला एखादी व्यक्ती दिव्यांग असेल, प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण अतिशय महत्वाची ही माहिती आहे. कारण दिव्यांगाला तर खूप गरज असते. सामान्य व्यक्तीला तर इतकी गरज आहे आज आर्थिक दृष्ट्या, तर दिव्यांग व्यक्तींना किती असेल याचा विचार आपण करा. आणि या योजने अंतर्गत जे जे काही आहेत आपण त्या कुठल्या कॅटेगरीत बसता ती माहिती निवडून ह्या 2,500 रुपयाचा आपण फायदा घेऊ शकता. तर दर्शको दिव्यांगांचे जे आणि काही येणाऱ्या काळात GR येणार आहेत, महत्वाचे असे अपडेट येणार आहे.
मला पण समजलेलं आहे. त्यामुळे ती जी अपडेट येताच मी आपल्या समोर येत जाईन आणि सविस्तर ती माहिती मांडत जाईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक WhatsApp ग्रुपवर, Facebook ग्रुप, Instagram प्रत्येक सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून एखाद्या दिव्यांग गरिबाला याचा फायदा होईल. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.